हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं स्वागत आहे. 7 ते 8च्या दरम्यान किती वाजता दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध येतात, म्हणजे 180 डिग्री अपोजिट. तर आपल्याला माहिती आहे की एका तासात मिनिट काटा 60 मिनिटे पुढे जातो, तर एका तासात तास काटा 5 मिनिटे पुढे जातो आणि दोन्ही काट्यातला फरक किती? 55 मिनिटं. मग आपल्याला माहिती आहे 55 मिनिटं दॅट इज इक्वल टू 60 आपण लिहून घेऊया. ठीक आहे. तर मग आता बघा, हा याने 5 ला क्रॉस केलाय म्हणजे सरळ रेषेत राहील. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो सरळ रेषेत केव्हा राहील. तर हा कधी क्रॉस केला? 5 क्रॉस केला. म्हणजे इथे मी काय लिहिन? 5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर 5 इंटू 60 करेक्ट भागीला किती? 55. मग आपल्याला माहिती आहे की 5 11 60 भागीला 11. बरोबर आहे. 60 भागीला 11 म्हणजे याला जर मी सॉल्व्ह केलं तर 7 वाजून 5 मिनिटं 5/11 ने तो काय राहिलाय? एका सरळ रेषेत राहिलाय. तर त्याचप्रमाणे मला 4 ते 5 वाजता 4 ते 5 वाजे दरम्यान किती वाजता एक्झॅक्टली तो सरळ रेषेत राहील हे सांगावं. थँक्यू व्हेरी मच गाईस.